गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर नेक्स्ट 5 मधला आपण नो पी आज एक्सप्लेन करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, ॲब्सेन्स ऑफ पी वेव्ह. नो पी म्हणजेच काय तर ॲब्सेन्स ऑफ पी वेव्ह असणार आहे. मग ॲब्सेन्स कधी असणार आहे, तिथं कंडक्शन किंवा डिपोलरायझेशन नसणार आहे, तेव्हाच आपल्याकडे ॲब्सेन्स असणार. म्हणजेच काय, देअर इज अ नो कंडक्शन ऑर डिपोलरायझेशन इन ॲट्रिया ड्यू टू. मग याचे कोणते 2 रिझन्स आहेत ते बघू. त्याच्यामध्ये फर्स्ट काय आहे, फर्स्ट आहे इनॅबिलिटी ऑफ द ॲट्रियल मसल टू डिपोलरायझेशन आणि सेकंड आहे लॅक ऑफ इम्पल्स इन द ॲट्रिया. ओके, म्हणजे फर्स्टमध्ये काय सांगितलं आहे की ते मसलची कॉन्ट्रॅक्टिबिलिटी आहे तीच इनॅबिलिटी असेल, म्हणजे ॲट्रियल मसलमध्ये कॉन्ट्रॅक्शनच होत नसेल तर काय होणार आहे, तिथे डिपोलरायझेशन होणार नाही आहे. इंडिकेट काय करतं की तिथल्या ॲट्रियल सेलची डेथ झालेली आहे. ओके, आणि डेथ झाल्यानंतर पुढेच ब्लड सप्लाय नसल्यामुळे तिथे काय होणार आहे, फायब्रोसिस फॉर्म होणार आहे. फायब्रोसिस म्हणजे काय आहे, तर ते टफ मसल्स फॉर्म होतात. ओके, त्याच्यानंतरनं ही झाली आपली फर्स्ट कंडिशन. त्याच्यानंतर काय होणार आहे, तर लॅक ऑफ इम्पल्स इन द ॲट्रिया, म्हणजे ॲट्रियामध्येच इम्पल्स नाही आले तर काय होणार आहे, दॅट इज द हार्टबीट इम्पल्स इज प्रोड्युस्ड बाय, म्हणजे हार्टबीट आता पहिला काय होता आपला, हा हार्ट होता. ओके, हे होते राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, इथे सायनस नोड, इथे ए बी नोड, हे बंडल ऑफ हीज, पर्किंजे फायबर्स, आणि हे लेफ्ट वेंट्रिकल, राईट वेंट्रिकल. ओके, तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं कंडक्शनमध्ये, फर्स्ट एस ए नोड इम्पल्स फॉर्म करते, त्यामुळे फर्स्ट काय होणार आहे, राईट ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट किंवा डिपोलरायझेशन होणार. मग तिथून ए बी नोड, मग त्याच्यामध्ये परत होणार आहे लेफ्ट ॲट्रियम, मग नंतरनं बंडल ऑफ हीजमध्ये किंवा जंक्शन, हे जंक्शन आहे, इथून मग ते परत बायफ्रिकेट होतं. ओके, मग त्याच्यानंतरनं वेंट्रिकल्स किंवा पर्किंजे फायबर्स. ओके, हे जे असं कंडक्शन आहे हे नॉर्मल कंडक्शन आहे. आता फर्स्ट कंडिशनमध्ये काय सांगितलेलं आहे, ही सराउंडिंग मसल जी आहे, ह्या मसलच फायब्रोस झाली आहे, म्हणजे इथे ही डेथ झाली आहे, मसलची काय झाली आहे, डेथ झाली आहे. त्यामुळे काय होणार आहे, इथं डिपोलरायझेशन होणारच नाही आहे, डिपोलरायझेशन होणार नाही आहे, त्यामुळे इथे नो पी ही कंडिशन दाखवणार. आता सेकंडमध्ये काय सांगितलं आहे की हार्ट आहे. ओके, तर इम्पल्स आहे ते प्रोड्यूस करतं आहे, बट कोण प्रोड्यूस करतं आहे, तर ए बी नोड. ही काय आहे, ए बी नोड आहे, ती इम्पल्स प्रोड्यूस करते. ऑर द व्हेंट्रिक्युलर मसल्स, म्हणजे कोणती आहेत, हे जे पर्किंजे फायबर्सचे इथून जे स्टार्ट होणार आहेत, इथून आता लेफ्ट व्हेंट्रिक्युलर मसलपासून जर इम्पल्स फॉर्म झाले तर तिथे काय होणार आहे, व्हेंट्रिक्युलर मसल्स पहिलं कॉन्ट्रॅक्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर मग हे सगळं निगेटिव्ह पोटेन्शियल होत जाणार, कारण इथून परत इम्पल्स आहे तो रूल्सच्या अपोजिट फ्लो होणार आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की हा इम्पल्स इतक्या वरती नाही जात की ज्याच्यामुळे काही राईट ॲट्रियम डिपोलराईज होईल. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय येतं आहे, तर नो पी ही कंडिशन होते, म्हणजे पी कॅन्सल होते आणि जे क्यू आर एस टी कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन दाखवतं. ओके, तर फर्स्ट आपण बेसिक लेवलला काय शिकलो की ह्याचे 3 रिझन्स काय आहेत. फर्स्ट आहे तर मसल्समध्येच प्रॉब्लेम आहे. ओके, इनॅबिलिटी ऑफ द ॲट्रियल मसल टू डिपोलराइज, आणि सेकंड आहे लॅक ऑफ इम्पल्स इन द ॲट्रिया ड्यू टू, का होणार आहे, तर तो इम्पल्स ए व्ही नोड फॉर्म करत असेल किंवा व्हेंट्रिक्युलर मसल फॉर्म करत असेल. ओके, तर ह्या तिन्ही कंडिशनला त्यांनी नाव दिलं आहे. तर फर्स्ट आहे मसल डिपोलरायझेशनची ॲबिलिटी नसेल तर त्याला काय म्हणणार आपण, ॲट्रियल फायब्रोसिस. ओके, सेकंडमध्ये काय सांगितलं आहे, ए व्ही नोड किंवा बंडल ऑफ हीजने जर इम्पल्स फॉर्म केले तर काय होणार आहे, तर जंक्शनल एक्सेप्ट, कारण हे जंक्शनमध्येच असतं, ए व्ही नोड आणि बंडल ऑफ हीज. ओके, ह्या दोन्हीच्या आणि ह्या दोन्हीच्या जंक्शनमध्येच आहे. ओके, आणि त्याच्यानंतर द व्हेंट्रिक्युलर मसल्सनी जर इम्पल्स प्रोड्यूस केला तर त्याला काय म्हणायचं, व्हेंट्रिक्युलर एक्सेप्ट. ओके, तर फर्स्ट आपण बघूया ह्याच्यामधली तर ॲट्रियल फायब्रोसिस. ॲट्रियल फायब्रोसिसमध्ये काय सांगितलं, जसं मी आता जर एक्सप्लेन केलं ते, डेथ ऑफ द ॲट्रियल मसल इज ड्यू टू द एम आय. एम आय म्हणजे काय, मायोकार्डियल इन्फाक्शन. ह्याच्यामध्ये काय होतं, ब्लड सर्क्युलेशन कम्प्लिटली स्टॉप होतं. ओके, सो द ॲट्रियल मसल्स कॅन नॉट बी डिपोलराइज, म्हणजे काय, ते कॉन्ट्रॅक्शन आपलं ॲट्रियल मसलचं होणार नाही. सो दे कॅन नॉट प्रोड्यूस अ पोटेन्शियल अँड दस द पी वेव्ह. ओके, म्हणजे काय, तर तिथे पोटेन्शियलच फॉर्म नाही होणार आहे. ओके, राईट किंवा सॉरी
निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह पोटेन्शियल जो फॉर्म होण्यास पाहिजे तो होणार नाही आहे. त्यामुळे काय होणार आहे, पी वेव्ह होणार नाही आहे आणि त्यामुळेच कंडिशन काय होते, नो पी वेव्ह. सो नेक्स्ट आहे तर इथं एक एक एक्झाम्पल दिलं आहे. ओके. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, हिअर द हार्ट बीट इम्पल्स इज नाव प्रोड्युस्ड बाय ए व्ही नोड. म्हणजे मी जसं आधी सांगितलं होतं की जो सर्कल आपण फॉर्म करतो म्हणजे एस ए नोडपासून ए व्ही नोड, त्याच्यानंतर बंडल ऑफ हीज, मग व्हेंट्रिकल्स, पर्किंचे फायबर्स अँड ऑल. ह्याच्यामध्ये काय होतं, ह्या सर्कलमध्ये जर एखादा व्यक्ती काम करत नसेल, सपोज हा एस ए नोड आहे, हा आपला इथे काम नाही करत आहे, तर त्याची रिप्लेसमेंट कोण करणार आहे, ए व्ही नोड. ओके. कारण कोणतं तरी काम करण्यासाठी कोणाला तरी रिप्लेस करायला लागणार आहे. सो ए व्ही नोड आहे इथे फॉर्म करणार आहे इम्पल्स, म्हणजे हार्ट इम्पल्स फॉर्म करणार आहे. आता आपल्याला जसं माहिती आहे ए व्ही नोडचं लोकेशन काय आहे, इथे जंक्शनमध्ये आहे. सो इथून ती पुढे कंडक्शन नॉर्मल करणार आहे, म्हणजे काय तर व्हेंट्रिकल्समध्ये तिचं कंडक्शन नॉर्मल असणार आहे. बट तिच्या ॲट्रियामध्ये कंडक्शन नॉर्मल असणार आहे का? नाही, कारण हिचं जे इन्व्हर्स इम्पल्स कंडक्शन आहे ते होत नाही. सो याच्यामध्ये काय होणार आहे, की वरती इथे डिपोलरायझेशन कंडिशन होणारच नाही आहे. म्हणजे काय तर नो डिपोलरायझेशन होणार आणि जे खाली म्हणजे ए व्ही नोडच्या खालून जे जंक्शन सॉरी बंडल ऑफ हीज आणि व्हेंट्रिकल्समध्ये जे कंडक्शन आहे ते नॉर्मल असणार आहे. त्यामुळे इथे काय होणार आहे, क्यू आर एस टी कॉम्प्लेक्स आहे. क्यू आर एस टी कॉम्प्लेक्स आहे. तो काय असणार आहे, नॉर्मल असणार आहे. ओके. तो आहे तो नॉर्मल आहे. म्हणजेच काय सांगितलं आहे, त्या ॲट्रियल फायब्रोसिस म्हणजे डेथ ऑफ द ॲट्रिया असेल तेव्हा कोणती कंडिशन असणार आहे, नो पी प्लस नॉर्मल क्यू आर एस टी कॉम्प्लेक्स. ओके. आपल्याला हेच लक्षात ठेवायचं आहे, ॲट्रियल फायब्रोसिसची कंडिशन कशी असणार आहे. नेक्स्ट आहे जंक्शनल एक्सेप्ट. ओके. याच्यामध्ये काय सांगितलं होतं, की आता एस ए नोड आहे ते प्रोड्यूस नॉर्मल बीट. म्हणजे काय आहे, तर आता इथे जो हार्ट आहे आपलं, ओके, इथले जे एस ए नोड आहे ती नॉर्मल हार्टबीट कंप्लीट म्हणजे बीट तयार करते. देन मे नॉट बी एबल टू प्रोड्यूस द नेक्स्ट बीट. म्हणजे काय होतं आहे, की जी पुढची आहे म्हणजे एक बीट तयार करते, बट नेक्स्ट बीट आहे ती कंप्लीट करत नाही आहे. म्हणजे कसं, जसं मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं, इंटरबिजिट किंवा इश्यमिक असते त्या प्रकारे. तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे, की ती जी आता मागच्या ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, की ती जी आहे ती स्टॉपच होऊन जाते. म्हणजे तिथं नो पी ही कंडिशन येणार आहे. ओके. त्याच स्टेजला आणि त्याच्यानंतरनं काय होणार आहे, जी मिस झालेली बीट आहे ती ए व्ही नोड फॉर्म करते. म्हणजे कोण करणार आहे, इथे पुढे येऊन जो ए व्ही नोड आहे, जसं मी मगापासून सांगते की एक नसेल तर त्याला रिप्लेस करणारे दुसरे असतात. तसंच इथे एस ए नोड काम नाही करत आहे, सो ए व्ही नोड आपल्याला इथे काम करून देणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, ती मिस्ड बीट आहे ती ए व्ही नोड फॉर्म करणार आहे आणि ती इम्पल्स आहे ती फॉरवर्ड होणार आहे व्हेंट्रिकल्समध्ये. ओके. म्हणजे हे व्हेंट्रिकल्समध्ये ही इम्पल्स आहे ए व्ही नोड थ्रू ही फॉरवर्ड होणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय 2 कंडिशन होणार मग आपल्या. इम्पल्स कॅन नॉट ट्रान्समिटेड बॅकवर्ड इन ॲट्रिया. जसं आधी सांगितलं, जसं ही सायकल आहे ती वरती नाही होत. म्हणजे हे इम्पल्स वरती ट्रान्सफर नाही होत. त्यामुळे काय होणार आहे, डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रिया होणार नाही आणि तिथे काय होणार आहे, ॲब्सेंट्स ऑफ पी वेव्ह होणार आहे. ओके. आणि इकडे काय होणार आहे, खाली खाली तर नॉर्मल कंडक्शन झालं आहे पूर्ण सगळीकडे व्हेंट्रिकल्समध्ये. त्यामुळे इथे परत नॉर्मल क्यू आर एस टी कॉम्प्लेक्स होणार आहे. ओके. सो इथे एक एक्झाम्पल दिलं आहे. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, की आपण ह्याच्यामध्ये पहिलं काय बघतो, कॉम्प्लेक्स क्यू आर एस आणि हा टी, म्हणजे हा कोणता असणार आहे, पी. म्हणजे हा नॉर्मल कॉम्प्लेक्स झाला आहे क्यू आर एस टी, म्हणजे पी क्यू आर एस टी कॉम्प्लेक्स हा नॉर्मल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघणार आहे, त्याच्यामध्ये क्यू आर एस टी म्हणजे हा पण पी, हा पण काय असणार आहे, नॉर्मल आहे. ओके. त्याच्यानंतर इथे काय होणार आहे, क्यू आर एस आणि टी, इथे पी नाही आहे. ओके. खरं हा क्यू आर एस टी कॉम्प्लेक्स काय आहे, नॉर्मल आहे आणि नंतर परत नेक्स्ट पी आहे. म्हणजे ही जी मिस्ड बीट झालेली आहे, ही जी मिस्ड आहे, ही जी इम्पल्स कोण तयार केले, तर ए व्ही नोडनी इम्पल्स हा तयार केलेला आहे. ओके. त्यामुळे इथे काय होणार आहे, नॉर्मल क्यू आर एस टी कॉम्प्लेक्स तर असणारच आहे. बट जी एका वेळेस जे नॉर्मल क्यू आर एस टी कॉम्प्लेक्स तर आहे, बट जे एक इम्पल्स आहे जो एस ए नोडनी कंप्लीट केलेला आहे, बट तो ट्रान्सपोर्ट नाही झाला आहे. सो तो मिस्ड बीट आहे ते ए व्ही नोडनी कंप्लीट केल्यानंतर ना इथे नो पी हीज कंडिशन फॉर्म होणार आहे आणि नॉर्मल क्यू आर एस टी कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे. ओके.
आता नेक्स्ट काय आहे व्हेंट्रिक्युलर एक्सेप्ट. व्हेंट्रिक्युलर एक्सेप्टमध्ये काय सांगितलंय की आता एस ए नोड नोड प्रोड्यूस द नॉर्मल हार्टबीट. ओके, म्हणजे एस ए नोड आहे ते नॉर्मल हार्टबीट प्रोड्यूस करते. ड्यू टू द इश्युमिया वेन द एस ए नोड इज अनेबल टू प्रोड्यूस द हार्टबीट इम्पल्स देन सच इम्पल्स इज मे प्रोड्यूस्ड बाय व्हेंट्रिक्युलर मसल्स. म्हणजे काय सांगितलंय आता पूर्णच घेऊ वाचून आपण. व्हेंट्रिक्युलर मसल. सो इम्पल्स कंडक्ट इन द ventricles आर irregular in manner and gives rise to irregular QRST complex and it cannot goes in atria so no P. ओके, म्हणजे काय सांगितलं आहे आता इझी आहे. आपलं नॉर्मल कंडक्शन काय होतं, एस ए नोड, ए व्ही नोड, त्याच्यानंतर बंडल ऑफ हीज आणि पर्केंजा फायबर्स. ओके, त्याच्यानंतर ना हे बंडल ऑफ हीज. ओके, इथे काय सांगितलं आहे की इशेमियामुळे काय होणार आहे तर एस ए नोड आहे ती इम्पल्स फॉर्म नाही करणार आहे. ओके, मग ती डायरेक्टली फॉर्म कोण करणार आहे, लेफ्ट व्हेंट्रिकल. आता लेफ्ट व्हेंट्रिकल इम्पल्स फॉर्म करते. ओके, तर ह्याचा काय अर्थ आहे की ही इकडून आता कंडक्शन आहे ती तिच्या व्हेंट्रिकल्सपासून ॲडजस्टंट व्हेंट्रिकल कोणते राईट व्हेंट्रिकलकडे करणार आहे. बट हे इम्पल्स इतके फास्ट किंवा इतके पोटेन्शियल नसतात की ते ॲट्रियापर्यंत पोहोचतील. त्यामुळे काय होणार आहे, ॲट्रियामध्ये डिपोलरायझेशन होणार नाही आहे. ओके, त्याच्यानंतर व्हेंट्रिकल्समध्ये कसं होणार आहे हे कॉन्ट्रॅक्शन. जर कॉन्ट्रॅक्शन म्हणजे ड्यू टू रूल्स असेल तेव्हा कसं होतं की नॉर्मल कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन असतं. बट आता व्हेंट्रिकल्समध्येच कॉन्ट्रॅक्शन होतं आहे तर ते कसं असणार आहे, इच सेल्स ऑफ व्हेंट्रिकल्स किंवा कार्डिएक सेल्स आहेत त्यांना ते जाणार आहे का व्यवस्थित, तर नाही, ते इरेग्युलर मॅनरने जाणार. म्हणजे ही वेव अशी, ही वेव तशी. त्यामुळे काय होणार आहे तर इरेग्युलर त्याचा पॅटर्न तयार होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे QRST कॉम्प्लेक्स काय डिनोट करतो, डिपोलरायझेशन ऑफ द व्हेंट्रिकल्स. म्हणजे काय तर QRST कॉम्प्लेक्स आता तिथे जर कंडक्शनच नॉर्मल नसेल तर तो कॉम्प्लेक्स नॉर्मल येणार आहे का, नाही. तर त्यामुळे काय होणार आहे, गिव्ह राईज टू इरेग्युलर QRST. आणि हे काय सांगितलं की इथला जो इम्पल्स आहे लेफ्ट व्हेंट्रिकलने जो प्रोड्यूस केलेला आहे तो आपला परत राईट ॲट्रियमकडे किंवा लेफ्ट ॲट्रियमकडे कंडक्ट होणारच नाही आहे. त्यामुळे तिथे काय होणार आहे, नो पी ही कंडिशन होणार आहे. जसं की आता इथे दाखवलं आहे. ओके, याच्यामध्ये आपण बघतो काय आहे, पहिला QRS आणि T. त्याच्यानंतर ही कोणती असणार मग P. त्याच्यानंतर परत QRST आणि ही P. म्हणजे हे दोन काय आहेत, नॉर्मल बीट्स आहेत. म्हणजेच काय आहे, हा सायनस बीट आहे. ओके, आता याच्यामध्ये पुढे काय बघणार आहे, आता आपला हे काय आहे, हा QRS आणि हा T आहे. आणि इथे पुढे आपल्याला P तर नाहीच आहे. बट जो हा वेव आहे म्हणजे ही वेव जी आहे ही आपल्याला नॉर्मल आहे का, नाही आहे. ओके, म्हणजे हे जे कर्व्ज आहेत म्हणजे काय, टाईम आणि पोटेन्शियल याचा रिलेशन नॉर्मल नाही आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो, इरेग्युलर QRST कॉम्प्लेक्स. म्हणजे आज जे आपण 3 कंडिशन बघितल्या, फर्स्ट काय होती आपल्याला, ॲट्रियल फिब्रिलायझेशन. ओके, ॲट्रियल फिब्रिलायझेशनमध्ये काय आहे तर नो पी ही कंडिशन आहेच, प्लस काय आहे, नॉर्मल QRST कॉम्प्लेक्स होता. QRST कॉम्प्लेक्स. देन काय होते, जंक्शनल एक्सेप्टमध्ये काय होतं, नो पी ही कंडिशन होती बट जंक्शनमध्ये फॉर्म होत असल्यामुळे पुढच्या QRST कॉम्प्लेक्स तर हा नॉर्मल होत होता कारण तिथे कंडक्शन जे व्हेंट्रिकल्समध्ये होतं ते नॉर्मल होतं. ओके, आणि थर्ड होतं ते व्हेंट्रिक्युलर एक्सेप्टमध्ये काय होतं तर नो पी तर ही कंडिशन होणारच आहे बट राईट व्हेंट्रिकलमध्येच इम्पल्स फॉर्म होतं. त्यामुळे इरेग्युलर मॅनरमध्ये ते इम्पल्स कंडक्ट होत असल्यामुळे काय होणार आहे, इरेग्युलर QRST कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे. ओके, तर ह्याच कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायचे. सो आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच.